अजितदादा पवार यांची जी फ्लाईट क्रॅश झाली याचं फेअर इन्व्हेस्टिगेशनसाठी लोकांनी भरपूर डिमांड्स केले की त्यांना एक फेअर इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. त्यामधले एक म्हणजे रोहित पवार. रोहित पवारांनी आता एक 0 FIR फाईल केलंय कर्नाटकमध्ये. पण ते जे आहे ते देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे सीएम आहेत त्यांनी सांगितलं की यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होणार. नमस्कार, मी रुद्रेश जोशी. 0 FIR म्हणजे काय? आपण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन FIR फाईल करतो तर एक अर्जन्सी, एक अर्जंट गोष्टीमुळे की हे अर्जंट व्हायला पाहिजे म्हणून तिकडची जी पोलीस स्टेशन आहे ते अप्रोप्रिएट पोलीस स्टेशनला ती केस ट्रान्सफर करते आणि सांगते की तुम्ही ह्यामध्ये लक्ष द्या. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की जे फ्लाईट क्रॅशचे जे त्यांना इन्व्हेस्टिगेशन पाहिजे त्यासाठी ते भरपूर पोलीस स्टेशन्समध्ये गेले, महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशन्समध्ये गेले, बारामतीमध्ये गेले, मुंबईमध्ये गेले, पण कोणी FIR घेतली नाही. म्हणून ते गेले कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमध्ये जाऊन त्यांनी 0 FIR घेतली आणि तिकडच्या पोलिसने सांगितलं की तुम्ही मुंबईला सांगितलं, मुंबई पोलिसांना की तुम्ही यात बघून घ्या की काय करायचंय. यावर जे महाराष्ट्राचे सीएम आहेत देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की हे केल्याने जे मुंबईचं नाव आहे, महाराष्ट्राचं नाव आहे, हे खराब होईल. आता लोकांमध्ये ही चर्चा आली आहे की जेव्हा 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूत यांनी सुसाईड कमिट केलं तेव्हा 0 FIR जी फाईल होती ती फाईल बिहारमध्ये का केली गेली हे लोकांमध्ये उत्सुकता. आणि या टायमाला कोविड सुद्धा होतं, कोविडचे प्रोटोकॉल्स होते, स्ट्रिक्ट प्रोसिजर्स होते. त्यामध्ये पण बिहारचे जे पोलीस होते ते मुंबईमध्ये आले आणि त्यांना क्वारंटीन सुद्धा केलं गेलं. तर लोकांमध्ये हे आहे की जर हे असू शकतं तर सुशांत सिंग राजपूतचं 0 FIR फाईल होऊ शकतं, तेव्हा रोहित पवार यांचं फाईल का होऊ शकत नाही? तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण पुन्हा एकदा भेटू. मी रुद्रेश जोशी. जय हिंद, जय महाराष्ट्र.